बघतो. नमस्कार. कोणत्याही मंगळवारच्या दिवशी आपल्या गळ्यात धारण करा फक्त या रोपाच्या मूळजडीचा एक छोटासा तुकडा. जीवनाच्या प्रत्येक कष्टांपासून त्वरित मिळून जाईल तुम्हाला हातोहात मुक्ती. श्री हनुमान महाराजांच्या आशीर्वादाच्या कृपेने तुमच्या जीवनात ना केवळ होईल धनवर्षा, तर उलट 7व्या शिखरावर राहील तुमचे नशीब. धनसंपत्ती, सुख, ऐश्वर्य तुमच्या मागे मागे येईल. मंगळवारच्या दिवशी जो पण व्यक्ती या रोपाच्या मूळजडीस धारण करतो तो व्यक्ती बनतो करोडपती. साक्षात श्री हनुमान महाराजांचा मिळतो आशीर्वाद. सोबतच दुनिया तुमच्या तालावर नाचेल. कोणतीही दिवाबत्ती न करता, विना पूजापाठ करता, कोणता उपवासही न करता, फक्त मंगळवारच्या दिवशी या रोपाची मूळजडी धारण केल्याने तुमची नाव नदीकिनारी लागेल. तुमचा बेडा पार होईल. हनुमान महाराजांना ही मूळजडी अतिप्रिय आहे आणि ज्या पण व्यक्तीच्या गळ्यामध्ये ही मूळजडी असेल त्याला राजा बनण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. ही केवळ मूळजडी नसून स्वयं श्री हनुमान महाराजांचे सिद्ध प्रभाव प्राप्त करून देणारे साक्षात सिद्धिदायी चरण आहेत आणि यांचा विशेष शुभदायी आशीर्वाद आहे. मी स्वामी सेवा चॅनलचा ओनर उद्या मंगळवारच्या दिवशी स्वतः या मूळजडीस आणून आपल्या गळ्यात धारण करणार आहे आणि मीही हे इच्छेन की तुम्ही सुद्धा या मूळजडीस योग्य मुहूर्तावर या व्हिडिओत सांगितल्यानुसार घेऊन या आणि गळ्यात धारण करा, जेणेकरून सर्वांना श्री हनुमान महाराजांचा जागृत आशीर्वाद मिळेल. बघतो, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपल्या गरिबीचे खूपच परेशान आहात, तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे बंधच झालेले आहे, आजकाल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूपच ताणतणावामध्ये राहताय. आधी तुमचा व्यापार फारच चांगला चालला होता, आता तुमचा व्यापार ठप्पच पडला आहे. तुमच्या जीवनामध्ये कष्ट, अडचणी, ताणतणावाच्या समस्यांनी तुम्हाला घेरलेले आहे. तर बस आजच्या या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत न पळविता पूर्ण अवश्य पहा आणि फक्त कोणत्याही मंगळवारच्या दिवशी या रोपाची मूळजडी आपल्या गळ्यात धारण करा. त्याच्या बाबतीत आपल्या हिंदू वेदपुराणांमध्ये सांगण्यात आलेले आहे. आणि विश्वास ठेवा, केवळ एवढासा उपाय केल्याने तुम्हाला बजरंग बली सिद्धी, वरदान आणि तो आशीर्वाद मिळेल, ज्यानंतर तुमच्या जन्मजन्मांतरीची गरिबी, कष्ट आणि समस्या लागेच त्वरित समाप्त होऊन जाते. तर उलट श्री हनुमान महाराजांच्या आशीर्वादाने तुमचे भाग्य प्रबळ होईल. तुमचे राहू केतू, शनिदेव तुमची साथ देण्यास सुरुवात करतील. तुमच्या जीवनामध्ये धनाचा वर्षा होईल. तुमचा बंद पडलेला व्यापार चालू लागेल. तुमच्या जीवनामध्ये जे धन येईल त्यामध्ये वृद्धी होईल. आणि मानून चला, तुमच्या जीवनामध्ये आता तुम्हाला यशस्वी होण्यापासून, सफलता प्राप्त करण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. एकंदरीतपणे सांगायचे तर तुमच्या सर्व परेशानींच्या बाधांचे, समस्यांचे निवारण मात्र या रोपाच्या मूळजडीस धारण केल्याने होऊन जाईल. बघतो, ज्या रोपाच्या मूळजडीस धारण करण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात जात आहे ती अशी झाडी रोपे आहे ज्यांच्यामध्ये श्री हनुमान महाराजांच्या दिव्य शक्तीचा वास असल्याचे मानले गेलेले आहे. आठवड्याचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो. अगदी अशाच प्रकारे मंगळवारचा दिवस श्री हनुमान महाराजांना समर्पित असतो. शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की मंगळवारच्या दिवशी ज्या रोपांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो तो खूपच तीव्र असतो. आणि जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी या झाडी रोपांच्या मूळजडीस योग्य मुहूर्तावर धारण करता तर विश्वास ठेवा, श्री हनुमान महाराजांचा शाश्वत आशीर्वाद आणि वरदान अवश्य मिळेल. बघतो, महागडी रत्ने धारण करण्याऐवजी जर तुम्ही या झाडी रोपांची या मूळजडींना धारण करता तर याने तुम्हाला प्रबळ व सिद्ध प्रभाव देणारा उत्तम परिणाम मिळेल. रिझल्टही चांगला मिळेल. आजकाल महागड्या रत्नांमध्ये काही ना काहीतरी भेसळी असतेच आणि याच रत्नांना घेऊन बऱ्याचशा लोकांना मूर्खही बनवले जाते, फसवणूक केली जाते. परंतु तेथेच झाडी रोपांची जी मूळजडी असते त्यामध्ये तुम्हाला कोणीच मूर्ख बनवू शकणार नाही, तुमची फसवणूकही करू शकत नाही. आणि ज्या मूळजडीस धारण करण्यासाठी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात जात आहे त्यांच्या बाबतीत हजारो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांमध्येही लिहिलेले आहे. आणि तीच संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात जात आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती करू इच्छिते की जर तुम्ही श्री बजरंग बली हनुमान महाराजांचे सच्चे भक्त आहात तर कमेंट्स बॉक्समध्ये जय बजरंग बली, जय श्रीराम अवश्य टाईप करा. सोबतच आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गुण नावही टाईप करण्यास मात्र विसरू नका. बघतो, या गोष्टीत नक्कीच समजून घ्या की श्री हनुमानजी महाराज एक संकटमोचन जागृत देत आहे. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जो पण व्यक्ती हनुमान महाराजांचा खरा भक्त असतो त्या व्यक्तीला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या परेशानीचा कधी सामना करावा लागत नाही. कारण की श्री हनुमान महाराज आपल्या भक्तांवर येणाऱ्या प्रत्येक संकटांचे हरण करतात. त्यामुळे बजरंग बलींना संकटमोचन बोलले जाते. आणि जर तुम्हीही माझ्या या व्हिडिओतील सांगण्यात आलेल्या मूळजडींपैकी कोणत्याही एका मूळजडीस आपल्या गळ्यात अथवा आपल्या उजव्या बाजूदंडावर धारण कराल तर तुम्हाला साक्षात श्री हनुमान महाराजांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचा बेडा पार होणे हे मात्र 100% निश्चित आहे. बघतो, असे आपल्या हिंदू वेद पुराणांमध्येही वर्णन केलेले आहे. फक्त स्वामी सेवा चॅनल संपूर्ण देवी देवतांना समर्पित आहे.
त्यामुळे तुम्ही या चॅनलवर सांगण्यात येणाऱ्या माहितीवर संपूर्ण विश्वास ठेवू शकता. या तर मग या व्हिडिओत आता जाणून घेऊयात की या मूळजडींना कसे काय धारण करायचे आहे. या झाडी रोपांच्या मूळजडीला तुम्हाला कोणत्याही मंगळवारच्या दिवशी घेऊन यायचे आहे. या चांगल्या प्रकारे गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि घराच्या पूजागर मंदिरात ठेवून यांची हळद कुंकू व अक्षता वाहून थोडीशी पूजा करून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर चमेलीच्या तेलाचा एक दिवा त्यांच्यासमोर प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्ही इच्छिता तर आपली प्रार्थना व मनोवांछित इच्छांना बोलून तुम्ही यास चांदीच्या ताविजेमध्ये किंवा मग तांब्या पितळेच्या ताविजेमध्ये याच्या छोट्याशा तुकड्यास भरून घेऊन तुम्ही यास आपल्या गळ्यात अथवा उजव्या बाजूदंडावरही धारण करू शकता. तुम्ही या व्हिडिओस न पळवता या व्हिडिओशी शेवटपर्यंत बनवून राहा आणि कोणत्याही मंगळवारच्या दिवशी 4 ते 5 मिनिटांचा वेळ काढून तुम्हाला फक्त त्या मूळजडींना घेऊन यायचं आहे, ज्यांच्या बाबतीत आपल्या वेद पुराणांमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे बघतो. आणि यांना धारण केल्याच्या नंतर मानून चला बघतो, तुमच्या जीवनामध्ये एक असा चमत्कारिक सकारात्मक बदल घडून येईल की तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या कष्टांपासून, समस्यांपासून ना केवळ मुक्तीच मिळेल, तर उलट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धन दौलत, सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होईल. मानून चला की तुमच्या जीवनामध्ये कोणता दोष आहे, जसे की शनिदोष, मंगळदोष आहे, तुम्हाला नवग्रहांची पीडा आहे, तुमचे दुर्भाग्य तुमच्या मागेच लागलेले आहे आणि तुम्ही या गोष्टींना घेऊन आपल्या जीवनामध्ये खूपच जास्त हैराण आहात, तर तुम्ही आता काळजी करू नका, अगदी निश्चिंत व्हा. जर तुम्ही कोणत्याही मंगळवारच्या दिवशी अनंत मूळ म्हणजेच गंधराज रोपाच्या मूळजडीला आणून आपल्या गळ्यात धारण कराल, तर मग तुमची कसलीही पीडा असो, मग जरी तो शनिदोष असो, मंगळदोषाची पीडा असो अथवा नवग्रहांची पीडा असो, अशा हर एक प्रकारच्या परेशानीतून तुम्हाला हातवात मुक्ती मिळून जाईल. तुम्हाला फक्त या अनंत मूळ म्हणजेच गंधराज रोपाची मूळजडी कोणत्याही मंगळवारच्या दिवशी घेऊन यायची आहे. यास चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर या मूळजडीस छोट्याशा लाल कापडाच्या तुकड्यात गुंडाळून घेऊन ताईजीप्रमाणे आपल्या उजव्या हाताच्या बाजूदंडावर यास धारण करायचं आहे. बस एवढासा उपाय जर तुम्ही कोणत्याही मंगळवारच्या दिवशी केला तर विश्वास ठेवा, या उपायास केल्याच्या नंतर बजरंगबलींच्या कृपेने ना केवळ तुमच्यावर जो पण दोष असेल त्याचा प्रभाव अगदी नसल्याच्या बरोबरीचा होऊन जाईल, तर उलट तुमचे भाग्य तुमची साथ देण्यास सुरुवात करेल. तुम्हाला तुमच्या नवग्रहांची साथ मिळेल. तुम्ही जो पण निर्णय घ्याल त्या निर्णयापासून तुम्हाला निश्चित फायदा मिळू लागेल. बघतो आता मानून चला की तुम्ही सतत खूपच आजारी राहता, तुमची तब्येत बरी राहत नाही, तुम्ही तुमचा उपचार करून थकून गेलेले आहात, तर बस कोणत्याही मंगळवारच्या दिवशी तुम्ही लोकांनी अतिबला नावाच्या रोपाच्या मूळजडीस कोणत्याही चांदीच्या ताविजेमध्ये अथवा तांब्याच्या ताविजेमध्ये घालून यास धारण करा. फक्त आपल्याला सांगू इच्छित आहे की अतिबला हे रोप एक असे रोप असते ज्याच्याविषयी आपल्या पौराणिक शास्त्रांमध्ये सांगण्यात येते. यामध्ये कित्येक जागृत दिव्य शक्तींचा वास असतो आणि जर तुम्ही कोणत्याही मंगळवारच्या दिवशी या अतिबला रोपाच्या मूळजडीस ताविजेमध्ये घालून आपल्या गळ्यात धारण कराल, तर बघतो जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दोष आहे ज्याच्या कारणामुळे तुम्ही सतत आजारी पडून राहता, तर तो दोष आपोआपच समाप्त होऊन जाईल. वेद पुराणांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की जर एखादा आजारी व्यक्ती मंगळवारच्या दिवशी अतिबला रोपाच्या मूळजडीस धारण करतो, तर त्या आजारी व्यक्तीला त्याच्या तब्येतीमध्ये त्वरित सुधारणा पाहण्यास मिळते. तो आजारी व्यक्ती अगदी निश्चित स्वस्थ होऊन जातो. अतिबला रोपाच्या बाबतीत वनस्पतीशास्त्रामध्ये पूर्ण 11 अध्याय लिहिलेले आहेत. बघतो जर तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे पूर्णतः बंदच झालेले आहे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धनासंबंधित समस्यांपासून खूपच जास्त वैतागून गेलेले आहात, तर कोणत्याही मंगळवारच्या दिवशी चमेलीच्या म्हणजेच जाईच्या रोपाच्या मूळजडीस धारण करा. तर हो बघतो तुम्ही अगदी योग्यच ऐकले आहे. बघतो जाईच्या रोपामध्ये जागृत देवता साक्षात श्री हनुमान महाराजांच्या दिव्य शक्तींचा वास असतो. त्यामुळे तुम्ही हे पाहिलेही असेल की हनुमानजींच्या पूजेमध्ये चमेलीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला जातो, जेणेकरून श्री हनुमान महाराजांची कृपा त्या व्यक्तीला मिळून जाईल. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक कष्ट आणि आर्थिक समस्यांच्या बाधांमध्ये फसलेले आहात, तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे बंद झालेले आहे, आलेले धन टिकतच नाही आहे, तर बस तुम्ही कोणत्याही मंगळवारच्या दिवशी या चमेली म्हणजे जाईच्या रोपाच्या मूळजडीस चांदीच्या ताविजेमध्ये अथवा तांब्याच्या ताविजेमध्ये धारण करा. विश्वास ठेव बघतो एवढेसे केल्याने तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे आर्थिक कष्ट आणि आर्थिक समस्यांतून तुम्हाला मुक्ती मिळून जाईल. हनुमानजींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे सर्व रस्ते खोलले जातील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अपार धन, सुख समृद्धीची प्राप्ती होईल. बघतो या एका गोष्टी समजून घ्या, ज्या पण व्यक्तीचा मंगळ ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तिचे कोणी काहीच बिघडवू शकत नाही. तो व्यक्ती जो पण निर्णय घेतो त्या निर्णयातून त्याला निश्चित फायदा होतो. आणि जर तुम्ही हे इच्छित आहे की तुमचा मंगळ ग्रह कायम तुमची साथ द्यावा,
तर कोणत्याही मंगळवारच्या दिवशी अपमार्ग या रोपाच्या मूळजडीस आपल्या गळ्यात धारण करा. एवढासा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळू शकते, तुमचे भाग्य प्रबळ होऊ शकते. तंत्र आणि आयुर्वेदातील ही एक खूपच मौल्यवान वनस्पती आहे. बघतो, जेव्हा या पृथ्वीवर अमृताचे काही थेंब सांडले होते, त्यातील काही थेंब या अपमार्ग रोपावरही पडले होते. त्यामुळे हे जे रोप आहे यास एक दिव्य रूप मानले गेलेले आहे. शास्त्रांमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की या रोपामध्ये कित्येक देवी देवतांच्या दिव्य शक्तींचा जागृत वास आहे. आणि तुम्ही कोणत्याही मंगळवारच्या दिवशी या अपमार्ग रोपाच्या मूळजडीस धारण कराल तर तुमचा मंगळ ग्रहही तुमची पूर्ण साथ देईल आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. तर बघतो, आपले भाग्य परिवर्तन करण्यासाठी, आपल्या नशिबात परिवर्तन होत असल्याचं पाहण्यासाठी, आपली आध्यात्मिक उन्नतीही करण्यासाठी या मूळजडींना तुम्ही लोक मंगळवारच्या दिवशी अवश्य धारण करा. या तुम्हाला सदैव सुरक्षित ठेवतील आणि या मूळजडी तुम्हाला मित्रांप्रमाणे मदत करतील. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हनुमान महाराजांची कृपा प्राप्त करून देतील. फक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल.